नमस्कार शेतकरी मित्रांनो, मला काय सांगायचं आहे, जे आपण अशी ठावे जे इतराची सांगावे शहाणे करूनच सोडावे सगळेजण. मी दरवर्षी ते कोणती 659 राशीची कपाशी लावत होतो, पण मागच्या वर्षी आमचा खर्चीरंजाचा भाषा बापू येऊन सांगला, मामा तुम्ही एवढी कपाशी लावता पण सुपर टार्गेट लावून पहा बा. तर यावर्षी मी सुपर टार्गेट कपाशी लावली, एकदम भारी वाण आहे. पण आपला शेतकरी काय आहे, एकदाचा काय त्या राशी मागे पळतो 659 आन मध्ये घेतली लोकांना 1200 कोणी 1500. आणि जसं मेढी पडन सारखं एक शेतकरी तिकडे पळायला लागत तेच घेत सुटतो आपण. पण नवीन वाण जे बाजारात येतं त्याचं सुद्धा आपण लावून काय उतारा बसतो काय नाही कशी येते हे पाहायला पाहिजे. आता पहा तुम्ही, ही सुपर टार्गेट कपाशी लावायला मी ना, पहा माल दाखव रे इकडे माल पहा, ह्या काही रे बी पहा आणि कसा माल लटकला पहा. या इकडे हे बी झाड दाखव पहा, मध्ये मध्ये बरं का आम्ही उभे. हे पाहून घ्या पहा, कैऱ्या बी गळण बी नाही आणि काय नाही, एकच नंबर कपाशी आहे. हे पाहून घ्या मध्ये बी सुपर टार्गेट. हे पहा शेंड्यापर्यंत माल पक्का झाला, एकच नंबर कपाशी आहे. म्हणून शेतकऱ्यांना सांगतो मी, शेतकरी हो 659 मध्ये मागे न पळता बरं का, ही सुपर टार्गेट वाण एकच नंबर वाण आहे. आणि तुम्हाला एक मुद्दा सांगतो बरं का, या कपाशीला फक्त पहिल्यानं 1 ते 1.5 सव्वा महिन्यानं कॅम्प्युटर मारलं होतं मी. आणि त्या दिवसापासून आमोशाले आता गेली ती आमोशा, तिला फक्त मी पॅगाशीच मारलेलं आहे. एकच मी औषधी फक्त एकच मारतो, डबल औषधी मी आजपर्यंत बी मारत नाही. कारण की आमच्या गावामध्ये कृषी केंद्राचे जे कृषी अधिकारी येत होते, साहेब येत होते, ते सांगत होते की बा कुठलीही औषधी डबल मारल्याने औषधीची पॉवर कमी होती बा. ते आम्हाला समजून सांगत होते की कशी एखाद्या टायमाला आपण उदाहरण देत होते ते दारूचं, इंग्लिश कधी पेली आणि तुम्ही लगेच राशी पेली देशी पेली तर याचं कॉकटेल होतं बा आणि त्या माणसाला हानी पोचते बा. तसं हा माल बी सजीव आहे बा. याच्यात जर 2-3 औषधी कालवल्या तर या मालाला इजा पोचता बा आणि खर्चही वाढतो. म्हणून तुम्हाला सांगतो फक्त 2च फवारण्या झाल्या आहे. आता मी पोळ्याच्या आमोशाला फवारणी करणार आहे. पहा बरं कसं काय वाटतो प्लॉट, एकच नंबर प्लॉट आहे. तर म्हणून तुम्हाला सांगतो शेतकरी हो, एकाच त्या 659 मागे न पळता तुम्ही एकदा ही आपली सुपर टार्गेट लावून पहा. हे बा ही थैली आपली पहा, ही थैली ती सुपर टार्गेट. पुढच्या वर्षी शेतकऱ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय मी की ही थैली लावून पहा बा. हे एकच नंबर भारी वाण आहे. हा नंबर आहे, याच्यावर काय मस्त पैलवानाचं चित्र आहे आणि तशाच काही रेबी आल्या आहे. एक पहा सगळे झाडं तसेच आहे, पाहून घ्या. काय का काही रोगराई 2च फवारण्या झाल्या आहे. आता पोळ्याच्या आमुशाला मी फवारणी करणार आहे. म्हणून शेतकऱ्यांना याच्यापुढे लक्षात ठेवा, कुठले एकाच वाणामागे पळू नका. आणि जास्त वाहन पैसे देऊन सण शेतकरी जास्त डबगाईमध्ये जातो आहे. आणि एक तुम्हाला मुद्दा सांगतो, 3 वर्षापासून मी मागच्या व्हिडिओमध्ये बी सांगितलं होतं तुम्हाला की 3 वर्षापासून माझ्या शेतामध्ये ट्रॅक्टरचं चाकसुद्धा नाही. मी फक्त जोडीने वखाट्या करून घेतो, मस्त वखाटी केलेल्या नळ्या फैलावून देतो, तो खर्च माझा वाचतो. आपण दरवर्षी नाही का टीका करतो की शेतकरी आळशी बनतोय, पण त्याला हे समजत नाही की ट्रॅक्टरचे रोटोचे किती पैसे जातात बा. म्हणून शेतकऱ्याने प्रत्येक शेतकऱ्याने एक जोडी तरी पाळली पाहिजे. पण लोक जोडी पाळतच नाही. दरवर्षी तुमचं एकरी 10,000 रुपये जर तुमचे नागाटी रोटोमध्ये जात असेल तर 2-3 वर्षाचे पैसे तुमच्या जोडीमध्ये जर टाकले, तुम्ही 50,000 जोडी घेतली तर एक जोडी 1 टार्लीच्या वर खत देते तुम्हाला. आणि जोडी हे शेतकऱ्याचं भूषण आहे, प्रत्येकाच्या दारी जोडी पाहिजे. पण शेतकरी कर्जबाजारी काय होतो, हे ट्रॅक्टर न्यारा घेऊन जातो, रोटोवाला न्यारा घेऊन जातो, त्या एसनीवाले न्यारे घेऊन जाता, फवारणीवाले पैसे न्यारे घेऊन जाता आणि रासायनिक खतं बदं टाकता. त्याच्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला. म्हणून शेती अशी करा की ती परवडेबल करा, कमी खर्चात करा. रामकृष्ण.